ढवळी विहीर ग्रामपंचायतीत 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार, सरपंच व ग्रामसेवकांची चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी। ग्रुप ग्रामपंचायत ढवळी विहीर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथील सरपंच सौ सपना दारासिंग वसावे व ग्रामसेवक श्री उमाकांत सुरेश कापुरे व पेसा अध्यक्ष शेवंतीबाई ठाकरे यांनी 15वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत निधीमधून काम न करता कित्येक वर्ष तेच काम दाखवून परस्पर ठेकेदार व पुरवठादार यांच्या नावाने संगनमताने अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार केल्याची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा व पदावरून हटवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, बिरसा फायटर्स जुगनेगाव शाखेचे अमिताभ वळवी, गणपत वळवी, कांतीलाल पावरा, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा, पोहल्या पाडवी, गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। ढवळी विहीर तालुका तळोदा येथील सरपंच सौ सपना दारासिंग वसावे व ग्रामसेवक उमाकांत कापुरे यांनी संगनमताने कुठलीही कामं न करता 15वा वित्त आयोग व पेसा निधीचा जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयांचा अपहार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवा अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। ग्रामपंचायत ढवळी विहीर येथे कोणत्याही प्रकारचं काम न करता या सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर पैसे लाटलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे। वारंवार तक्रार करूनही या सरपंच व ग्रामसेवकावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। म्हणून आज आम्ही हे शेवटचं निवेदन जिल्हा परिषदला देतोय। या उपरही जर काही जिल्हा परिषदने कारवाई नाही केली तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबारच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत। म्हणून या भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवकाला तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे। यांना तात्काळ यांच्यावरती दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून यांना अटक करा आणि पदावरून हटवा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।